हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी. एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. इस्रायल आणि अमेरिकेचे इराणच्या इस्फहान शहरावरती हल्ले, 26 लोकांचा मृत्यू. कोम शहरामध्ये 18 जण ठार. इराणकडूनही जोरदार प्रत्युत्तर. नाटो देशांनी फार मोठी चूक केली, नाटो संघटनेच्या निधीत कपात करणार. चिडलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय. इराण युद्धामध्ये सोबत न आल्याची बोच कायम. इराणचे सौदी अरेबियातल्या लष्करी तळांवरती हल्ले, अमेरिकेचे 10 जवान जखमी, अनेक विमानांचं मोठं नुकसान. पोलाद प्रकल्पावरील हल्ल्यानं इराणचा संताप. 5 अरब देशांच्याही पोलाद प्रकल्पांवरती हल्ले करून प्रत्युत्तर देणार. आखातातलं युद्ध थांबवण्यासाठी चंद्रपुरात बनवणार विश्वविक्रमी मानवी साखळी. 2000हून अधिक विद्यार्थी होणार सहभागी. 2019चा विक्रम मोडणार. गोंदूखरातला गुरु मानणाऱ्या रुपाली चाकणकरांना दुसरा धक्का. महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा. अशोक खरातच्या अटकेसाठी 2 तासांचं ऑपरेशन, फक्त 3घांनाच होती माहिती. खरातला बेड्या ठोकणाऱ्या नाशिक पोलीस आयुक्तांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत. गोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये पीडितांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात कारवाई. 70 जणांविरुद्ध सायबर पोलिसांकडून गुन्हे दाखल. पुण्यातील महिलेवरती अत्याचार करणाऱ्या वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्याला अटक. पिंपरीमधून वैद्याला बेड्या. महादेवाचा अवतार असल्याचं सांगत अत्याचार केले होते. एबीपी माझाचा इम्पॅक्ट. वर्ध्याच्या समुद्रपूरमधल्या सरोज पवारला मिळणार पहिली मध्ये प्रवेश. दोन्ही मुलांना मिळाले जन्मदाखले. आधार कार्ड बनणंही सोपं झालं. दिल्लीत आज नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन. विकासाची नवी दारं उघडतील असा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विश्वास. नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना अटक. नवे पंतप्रधान बालेंद्र शहा यांनी शपथ घेताच केली ओलींना अटक. तरुणांचं मागील वर्षाचं आंदोलन मोडून काढल्याचा ठपका. आजपासून आयपीएलचा थरार. गतविजेत्या बंगळुरू आणि हैदराबादमध्ये सलामीची लढत. विराट, अभिषेक शर्मा, ईशान किशनच्या फॉर्मकडे लक्ष. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी. एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि एक मोठी बातमी पाहूयात. सध्याचे महापालिका आयुक्त